मंडळी, कल्याण डोंबिवली महापालिका पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आली आहे आणि या महापालिका प्रशासनाकडून 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेच्या अधिकारांवर गदा आणली जाते की काय अशी प्रतिक्रिया उमटली आहे आणि त्याला कारणही तसंच आहे। 15 ऑगस्टला कत्तलखाने आणि चिकन मटणची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश कल्याण डोंबिवली महापालिकेने दिलेत, त्यामुळे मोठा वादही निर्माण झालाय। पाहूयात त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। स्वातंत्र्य दिनासाठी फतवा, ताटामधून नॉनव्हेज बेपत्ता। 15 ऑगस्टला चिकन मटणाची दुकानं बंद। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अजब निर्णय। व्हेज आणि नॉनव्हेज जेवणावरून रंगलेला वाद महाराष्ट्रासाठी काही नवा नाही। मात्र इतके दिवस एखादी सोसायटी, एखादा समाज किंवा एखाद्या राजकीय नेत्याच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला हा वाद आता थेट महानगरपालिकेच्या एका अजब गजब निर्णयामुळे पुन्हा एकदा उफाळून आलाय। कारण ठरली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका। 14 ऑगस्टच्या रात्रीपासून 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने दिलेले आहेत। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जे लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने आहेत ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत। त्याबाबत आपण महापालिकेतर्फे जाहीर आवाहन केलेले आहे। म्हणजे कोंबड्यापासून ते चिकन शॉप, मटन शॉप आणि मोठ्या जनावरांचे जे कत्तलखाने आहेत ते। कधी भ्रष्ट अधिकाऱ्यांना रंगेहात पकडल्याची घटना असो, तर कधी विरोधकांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण असल्याचा केलेला गंभीर आरोप असो, आधीच काही ना काही कारणामुळे वादात असलेली कल्याण डोंबिवली महानगरपालिका पुन्हा एकदा वादग्रस्त निर्णयामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली। 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद करण्याच्या निर्णयाला 19 डिसेंबर 1988च्या प्रशासकीय ठरावाचा आधार असल्याचा दावा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं केलाय। मात्र विरोधकांनी महानगरपालिकेच्या या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला। यांच्या बापाचं आहे का हे सगळं राज्य? काय चालू आहे आता? लोकांनी कधी काय खावं, दुकानदारांनी कधी काय विकावं, याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं दिलीत का कोणी? काय कुठली बंधन आहेत का कोणावरती? काय काय तमाशे लावलेत? म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला? अरे बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे। हे आयुक्त कोण आहेत आम्हाला सांगायला आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो की नाही खाऊ शकत? मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच चाललंय। एका बाजूला आपण पाहतोय तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी टॅरिफ वाढवत चाललेले आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रिज कोलॅप्स होत आहेत, रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत, पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे। रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे जे कोणी आयुक्त आहेत त्यांना तर सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी। विशेष म्हणजे एकीकडे विरोधक या निर्णयाला विरोध करतायत, तर त्याच वेळेला सरकार सुद्धा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे संभ्रमात आहे। नक्की कशाच्या आधारे असा निर्णय घेतला गेला असा सवाल खुद्द सरकारतर्फे विचारला जातोय। का त्यांनी आदेश काढला, कुठल्या आदेशाने काढला, कुठल्या अधिकारात काढला? कल्याण डोंबिवली कमिशनरनी असा आदेश शेवटी कुठला कोड असतं? शेवटी महानगरपालिका चालवताना नियम कायदे बघतो आपण, कुठल्या नियमांनी काढला, कोणी त्यांना निवेदन दिलं असं करायला, हे वगैरे चेक करावं लागेल। कल्याण डोंबिवली काय झालं एकदा मला चेक करावं लागेल। शिंदेच्या शिवसेनेचे स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर यांनी मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निर्णयाचं स्वागत केलं। चिकन आणि मटण का बंद केलंय ते पण त्यांनी बघायला पाहिजे ना। उद्या 15 ऑगस्ट आहे, भारत स्वतंत्र झाला त्यावेळेचा हे आहे, आणि मग अशा वेळेला एखादा निर्णय झाला असा तर त्याच्यानी सामान्य जनतेला काही फरक पडत नाही। सामान्य जनतेने कुठल्या कॉमेंट्स केल्या नाही, हे मला वाटतं 2 दिवसापासून झालेलं आहे, पण 2 दिवसांनी कुठल्याही सामान्य जनतेने असं बोललं नाही की चिकन आणि मटण दुकानं का बंद ठेवतात। जिथे चांगलं होत असतं तिथे ते लोक हे करत असतात। आदित्य ठाकरे म्हणा किंवा जितेंद्र आव्हाड म्हणा, एखादा चांगला निर्णय असेल तर त्याचं स्वागत करायला काय हरकत आहे। चिकन मटण ह्या दिवशी नकोच ना, जे बळी जातात ते स्वातंत्र्याच्या दिवशी नाहीच झालं पाहिजे। कल्याण डोंबिवलीकरांना महानगरपालिकेचा हा फतवा मान्य आहे की अमान्य, तुम्हीच ऐका। आपण बघतोय की सणासुदीला अशा प्रकारची बंदी आणली जाते, खास करून जे जैन लोक आहेत त्यांच्या सणाला याच्या कायमस्वरूपी बंदी सरकारने यापूर्वीच घातलेली आहे।
तर सरकारने जो हा निर्णय घेतला आहे की राष्ट्रीय 15 ऑगस्ट आपला राष्ट्रीय सण आहे आणि अशा वेळी जर सरकार मटण, मच्छी आणि या प्रकारच्या मांसाहारी वस्तू चीजवर बंदी घालत असेल तर नक्कीच स्वागतार्ह आहे. मला असं वाटतं की हा निर्णय कशासाठी घेतला तेच मला काय कळलं. 15 ऑगस्ट काय असा हिंदूंचा फार मोठा सण वगैरे नाही आणि आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये बरेचसे विषय असे आहेत की ते सोडवायला पाहिजेत. ह्या सर्व विषयापेक्षा खड्ड्यांचा विषय आहे, रस्त्यावरती खड्डे आहेत, नंतर दुसरी गोष्ट फेरीवाल्यांचा प्रश्न आहे. महानगरपालिकेच्या या अजब फतव्यामुळे कल्याण डोंबिवली परिसरामधल्या खाटीक समाजाचं आर्थिक नुकसान होणार हे नक्की आणि यामुळे खाटीक समाजही आता आक्रमक झाला. तसं बघायला गेलं तर सर्वसाधारण माणूस हा मटण खातोच आणि त्याच्यावर जर बंधन आणायचं असेल तर चुकीचं आहे. कारण हा आपला महाराष्ट्र हा खाण्यापिण्यावालाचा देश आहे. म्हणजे मटण, चिकन हे खाणारे आणि ते आवडीने खातात आणि त्याच्यावर बंधन आणायचं काही कारण नाही आहे आणि असा कोणता नियम नाही आहे की बंद करायचा. ते गुजरातला आहे, आपल्या इकडे नाही. आज महानगरपालिकेने 15 ऑगस्टला जे दुकान बंद ठेवण्याचा हुकूम सोडला, हा हुकूम नाही, ही हुकुमशाही असे माझ्या मताने माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आणि 15 ऑगस्टला आम्ही का म्हणून दुकान बंद ठेवावं? कारण 15 ऑगस्ट आज सुट्टीचा दिवस आहे. लोक स्वातंत्र्य ह्याच दिवशी झालेलं आहे आणि त्यामुळं जर लोक सण म्हणून जर सुट्टीचा दिवस साजरा करत असतील, मटण खात असतील, चिकन खात असतील तर ते बंद ठेवण्यामध्ये काही तथ्य नाहीये असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून या अजब निर्णयाला जुन्या निर्णयाचा आधार दिला जातोय. मात्र गेल्या अनेक वर्षात महानगरपालिकेकडून खाण्यापिण्यावरती पहिल्यांदाच अशी सक्ती लादली गेली आहे. काय खावं आणि काय खाऊ नये हे जर पालिका प्रशासन ठरवणार असेल तर कल्याण डोंबिवलीसाठी यंदाचा 15 ऑगस्ट हा कितपत स्वातंत्र्य दिन ठरणार आहे? सुरेश काटेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, कल्याण डोंबिवली.